महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची आज मुख्य दिवस आहे यात्रेचा आणि या यात्रेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते आज शिखर शिंगणापूर येथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं आज मुंगी घाटातील अवघड असा प्रवास जो आहे तो या ठिकाणी शिवभक्त जे आहेत हे करताना पाहायला मिळत आहेत। अवघड असा प्रवास जो आहे तो कावडींच्या मदतीनं या कावडी ज्या आहेत ते या मुंगी घाटातून वर चढवल्या जात आहेत। खरं तर आज दुपारपासूनच या मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते आज या मुंगी घाटातून श्री शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालण्यासाठी या कावडी ज्या आहेत त्या घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणच्या भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्यामुळं दरवर्षी या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करत असतात आणि आताही आपण जर पाहिलं तर भाविकांची जी आहे ती या मुंगी घाटामध्ये एकूणच गर्दी झालेली पाहायला मिळत आहेत। एकूणच या ठिकाणी सांगायचं झालं तर सासवड येथील तेल्याभुत्याची कावड जी मानाची कावड समजली जाते ती सर्वात उशिरा या ठिकाणाहून वरती चढवली जाते। खरं तर आपण जर पाहिलं तर याच मुंगी घाटामध्ये दोराच्या मदतीनं या ज्या कावडी आहेत त्या वरती चढवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणचे शिवभक्त भाविक जे आहेत ते करत आहेत आणि या दरम्यान मोठा कस जो आहे तो लागलेला या शिवभक्तांचा पाहायला मिळत आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर याच सासवड येथील तेल्याभुत्याची जी कावड आहे या कावडीचं वैशिष्ट्य म्हणजे साखळी हाताची साखळी करून ही जी कावड आहे ती याच घाटातून वर चढवली जाते आणि हा जो थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं जो भाविक जे आहेत ते सध्या या शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विश्वजित साळुंकेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।